हॅलो हाय नमस्कार, मी नंदा बजाज तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते टेलिगप्पामध्ये. लवकरच एक गूढ कथानक तुमच्या भेटीला येणार आहे. एक वेब सिरीज येते खोताची वाडी एक शापित वास्तू, आणि ही वेब सिरीज हिंदी आणि मराठी दोन्ही भाषात तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि त्याच निमित्ताने आज सिरीजचे कलाकार माझ्यासोबत आहेत. तुम्हा चौघांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. कसे आहात तुम्ही? मस्त, थँक्यू. ओके, मी आताच ट्रेलर पाहिला. खूप रहस्यमय असं काहीतरी होतं आणि भयावहही तेवढंच होतं. मला या सिरीजबद्दल पहिल्यांदा ऐकायला आवडेल आणि तुमच्या पात्रांबद्दल. कोण सुरू करत आहे? सिरीजबद्दल सांगणं खरं म्हणजे अवघड आहे, कारण 8 भागातला जवळजवळ हा एक फुल सिनेमा आहे. आणि एखादा सिनेमा आपण एन्जॉय करू तसा तो एन्जॉय करता येणार आहे. गूढकथा असली तरीसुद्धा त्याचं टेकिंग आणि कॅरेक्टर्स याच्यावर इतका अभ्यास केलेला आहे लेखकांनी आणि दिग्दर्शकांनी की त्या छान म्हणजे उभरून येतात म्हणतात ना, तशा आलेल्या आहेत. प्रत्येक कॅरेक्टरचा अभ्यास वेगवेगळा आहे आणि त्याच्यामुळे त्या एकत्र सगळ्या बघणं खूप छान आहे. आणि मला वाटतं की त्याची जी लिंक आहे ना, स्टार्ट टू एंड, ती फार महत्त्वाची आहे. आणि ती इतकी छान अरेंज केली गेली आहे की बरोबर सगळ्यांची उत्सुकता तेवढी वाढत जाणारच आहे. तुमचं पात्र कसं असणार आणि काय बघायला मिळेल? माझं पात्र माझ्या पात्रासारखं आहे. आणखी काय सांगू? कसं आहे, कोकणातली आहे. माझ्या दृष्टीने एक नवीन मी सांगेन एवढंच की मी कधी मालवणी बोलले नव्हते, कुठेच नाही. म्हणजे नाटकात, सिनेमात कुठेही मला बोलायची वेळ आली नव्हती कधी. आणि या वेळेला आली वेळ, पण त्याच्यामुळे राजेशचा हात पकडून प्रत्येक वाक्य दुरुस्त करत 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 याच्यात पहिल्यांदा मालवणी बोलायला लागलं. आणि कॅरेक्टरविषयी म्हणशील तर गूढकथा असल्यामुळे, आणि ही माझी नात आणि मी आमच्यातलं एक वेगळं जे रिलेशन आहे त्याच्यातनं ते उलगडत जातं एक 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 एक. तर ते सगळं सांगण्यात मतलब नाही आहे त्याच्यामुळे. हां, त्याच्यामुळे सगळ्यांनी बघावं, त्याच्यातनंच त्यांना कळणार आहे. सुहास ते जे म्हणाल्या अगदी बरोबर की खरं तर आम्ही शूट केल्यानंतर कशा पद्धतीने जाणार आहे, मी फार जास्त कन्फ्यूज यासाठी होतो कारण मी जी भूमिका करतो आहे धर्मसेन, त्या भूमिकेच्या वाट्याला जास्त व्हिज्युअल इफेक्ट्स आणि क्रोमा इफेक्ट वगैरे हे भरपूर होते. त्याच्यामुळे ठीक आहे, कलाकार म्हणून ती भूमिका करतो आहे, मला अभिनय करायचा आहे, इथपर्यंत मी पूर्ण जितकं काही मला देता येईल देत आलो. पण त्यानंतर क्रोमा आणि ह्या ज्या सगळे त्याचे फिजिक्स जे काही होतं ते मला काही समजत नव्हतं. आणि आमचे सिनेमॅटोग्राफर प्रकाश बारोट आणि दिग्दर्शक राजेश चव्हाण, जे स्वतः लेखक पण आहेत या वेब सिरीजचे, तर ते खूप कॉन्फिडंट होते आणि ते क्लिअर होते त्यांच्या काय दाखवणार, कशा पद्धतीने आपण जाणार आहोत वगैरे या बाबतीत. आणि आता साधारण मला वाटतं 2-3 महिन्यापूर्वी मी त्याचं डबिंग करत असताना मी पाहिल्यानंतर मग मी जितकं करणार आहे, माझा पार्ट जेवढा आहे तेवढा पार्ट मी पाहिला. आणि पाहिल्यानंतर म्हटलं अरे वेगळं झालं आहे आणि छान झालं आहे, हे सुंदर दिसतं आहे. आणि मग मी सुहासेंना पण विचारलं आत्ताच, म्हटलं तुमचं डबिंग झालं, तुम्ही पाहिलं का, तुम्हाला कसं वाटलं? त्या पण बोलल्या खूप छान झालं आहे, अप्रतिम झालं आहे, सुंदर झालं आहे. म्हटलं हां, कारण मला इतर पार्ट बघता नाही आला, मला फक्त माझा पोर्शन बघायला मिळाला. आणि खूप छान कथानक ज्या पद्धतीने ते पडद्यावर मांडण्याचा जो काही प्रयत्न केला गेलेला आहे, सगळे कॅरेक्टर्स आणि ती गोष्ट, आणि एक एक करून टेलिव्हिजन सिरियल आणि सिनेमा ह्या दोघांचं एक साधारण चित्रीकरणचा स्वभाव वेगळा आहे आणि वेबसिरीजचा वेगळा आहे असं मला वाटतं. एक तर ही माझी पहिली वेबसिरीज आहे, तेव्हा माझ्या लक्षात आलं आहे, कारण इथे प्रत्येक एपिसोडला धरून ती गोष्ट आणि एक एपिसोडच्या शेवटी एक वेव म्हणजे एक समुद्राची लाट अशी जोरात आदळली पाहिजे अशा पद्धतीचं ते कथानक हळूहळू, कारण ते पुढे प्रेक्षकांनी आता हा एपिसोड पाहिला, मग दुसरा एपिसोड पण त्यांना पाहावासा वाटलाच पाहिजे, मग तिसरा, चौथा, त्या पद्धतीने ते लिहिले गेले आणि त्या पद्धतीने ते शूट केले गेले. आणि त्याचं सगळं नंतरची पोस्ट प्रोडक्शन प्रोसेससुद्धा खूप छान झालेली आहे, सगळ्या गोष्टी खूप छान जमून आलेल्या आहेत. आणि दिसताना आम्ही 4 कलाकार दिसतो, पण खूप कलाकार आहेत आणि सगळे अभिनेते अभिनेत्री खूप छान आहेत. सगळ्यांची मेहनत ती दिसते पडद्यावर, खूप छान झालेला आहे. तो नक्कीच प्रेक्षकांना आवडेल.
येस आत्ता हे सगळे म्हणले तसं मला असं वाटतं की सगळ्यांनी डबिंग केल्यामुळे मी बघितलं नव्हतं, त्यामुळे जेवढी प्रेक्षकांना उत्सुकता आहे तेवढीच मला पण आहे बघण्याची, कारण मी पूर्णपणे फुल सिरीज बघितली नाही आहे. माझं पात्र सानिका नावाचं माझं पात्र आहे यात. माझी आजी सुहासताई दाखवल्यात आणि सानिका आणि त्या वाड्याचं नक्की काय रहस्य आहे किंवा त्या वाड्यात घडलेल्या काय घटना आहेत त्यांचं रहस्य त्या दोघी मिळून कशा उलगडतात हे बघायला प्रेक्षकांना खूप मजा येईल. माझं ऑफकोर्स अजून एक त्यात पात्र आहे, तेही मला साकारायला मिळालं आणि या वेबसिरीजमध्ये मुख्य म्हणजे यात नृत्य पण आहे, यात वेगवेगळे लुक्स आहेत. ताई म्हणाल्या तसं प्रत्येक गोष्टीवरती ते कॅरेक्टर असो, त्याचे लुक्स असो, प्रत्येक गोष्टीचा खूप अभ्यास केला गेलेला आहे. त्याच्यावरती वर्कशॉप्स, डान्सचे वर्कशॉप्स, रिहर्सल्स, अशी प्रॉपर एक खूप मोठी प्रोसेस त्याच्यामागे झालेली आहे. कारण मी मुळात सिरियल्स केल्यामुळे माझी पण ही पहिलीच वेबसिरीज आहे, त्यामुळे त्याचं टेकिंग कसं असतं, त्याचे मागची प्रोसेस काय असते हे बघायला मलाही खूप मजा आली, मलाही खूप शिकायला मिळालं. सो हे मग दुसरं जे कॅरेक्टर आहे त्याबद्दल मी फार काही बोलू शकणार नाही, कारण ते बघण्यातच खूप मजा येणार आहे. ट्रेलरमध्ये ते ग्लिम्सेस दाखवलेले आहेत, पण ते कॅरेक्टर पण खूप मजेशीर आहे. सानिका तर ऑफकोर्स फन गोईंग आणि लविंग आणि अशी मुलगी आहे जी कोकणात जाते आणि तिथून पुढे ती गोष्ट सुरू होते. सो असे हे 2 कॅरेक्टर्स आहेत आणि मला प्ले करायला खूपच मजा आली. येस. सर्वप्रथम मी म्हणेन आमचे निर्माते आणि अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंटचे मालक सुशील कुमार अगरवाल यांचे मी आभार मानतो, कारण अल्ट्रासोबतची ही हा माझा 3रा प्रोजेक्ट आहे आणि आमचे लेखक दिग्दर्शक राजेश चव्हाण यांच्याबरोबरचा 2रा प्रोजेक्ट आहे. सो ही माझी 2री वेबसिरीज आहे. पहिल्या वेबसिरीजमध्ये मे बी त्यांना काहीतरी दिसलं माझ्यात, म्हणून त्यांनी हा चान्स दिला मला. गंमत म्हणजे जेव्हा खोताची वाडी ह्याचं नरेशन मला दिलं तेव्हा मला राजेश सरांनी 2 ऑप्शन्स दिले होते की तू हा रोल कर किंवा तू हा रोल कर, यू सिलेक्ट. तर मी म्हणालो, सर तुम्ही इतका विश्वास दाखवताय माझ्यावर, तर तुम्ही सांगा तुम्हाला कुठला मी रोल केलेला आवडेल. तर ते म्हणाले शशांक खोत ही जी व्यक्तिरेखा मी करतो आहे ती जरा वेगळी आहे आणि जरा ॲज अन ॲक्टर चॅलेंजिंग आहे, तर तुला खतरो के खिलाडी करायला आवडतं तर जरा करून बघ. तर गंमत ह्या व्यक्तिरेखेची ही आहे की म्हणजे माझ्यासाठी ॲज अन ॲक्टर, मी मूळ मालवणचा असल्यामुळे सिंधुदुर्ग किल्ल्यात आमचं घर आहे, तर मालवणी भाषा ही मी लहानपणापासून ऐकतो आहे. घरात फार नाही पण बोलतो आहे, जेव्हा जेव्हा गावी जातो तेव्हा बोलतो. तर हे कॅरेक्टर पहिल्यांदा मला ऑनस्क्रीन मालवणी करायला मिळतं आहे, म्हणून मी खूप खुश झालो. आणि जेव्हा सरांनी सांगितलं की कास्टिंगमध्ये सुहासताईंचं नाव आहे तेव्हा तर म्हणजे एक्साइटमेंट माझी हो, कारण मी खरंच आत्ता मी हे सांगतो आहे सुहासताई, तुम्हाला पण माहिती नसेल, पण मी तेव्हा अगदीच लहान होतो आणि चूकभूल द्यावी घ्यावीचे प्रयोग बघायला मी यायचो. तर तेव्हा थिएटरमध्ये बघत असताना मला असं वाटायचं की म्हणजे मजा येईल ना ह्यांच्याबरोबर काम करायला. हां, कारण त्या धमाल करायच्या आणि माहिती नाही मॅनिफेस्टेशन आहे की काय, पण ते झालं आणि आम्ही मजाच केली. आम्ही खूप मजा केली. तर द्रौपदी जी माझी आजी असते तिच्यासमोर उभा राहणारा हा शशांक खोत, ते तुम्हाला ट्रेलरमध्ये पाहायला मिळत असेल की मी म्हणतो की तो वाडा आणि ती वाडी मी ह्यांका मिळू द्यायचं आहे नाही. तर ते का ते तुम्हाला सिरीजमध्ये कळेल. आणि जसं ही कोकणच्या पार्श्वभूमीवर ही स्टोरी आधारित आहे, तर हे सगळं शूट मला वाटतं कोकणला झालं आहे. तर तिथला अनुभव कसा होता शूट करण्याचा? कोकणला हे सगळं शूट झालं आहे, तर त्यावेळेचा तिथे शूट करण्याचा अनुभव कसा होता? आणि बरेच कोकणचे किस्से ऐकायला मिळतात जे खूप थ्रिलर असतात, तर असा काही अनुभव तुमच्या वाटेस आला आहे का? कोकणात शूटिंगमध्ये एक तर मजा असते. पहिलं आपण पॉझिटिव्ह बोलूया. उत्तम मासे खायला, उत्तम मासे, उत्तम जेवण, भोवताली उत्कृष्ट निसर्ग बघायला, सगळं छान. स्क्रिप्ट चांगलं होतं, बरोबर माणसं कामाला चांगली होती. फक्त
रात्री बेरात्री शूटिंग आणि त्या अशा काही वाड्यांमध्ये असायचं की त्या म्हणजे लोकांना भीती वाटायच्या आधी आम्ही किती घाबरलो होतो हे माहिती नाही आहे कोणाला. हे कुठल्या रे त्या वाड्यात तर एका वटवागळं उडत होती. हां, आणि तिथेच करायचं होतं. तो 7 वर्ष उघडला नव्हता. हां, 7 वर्ष बंद होता तो वाडा. आणि तो तिथे शूटिंग करायचं असं ठरलं. आणि म्हटलं बापरे काय आहे भयानक. मला वाटतं पण म्हणजे आमचं सोडा, आमचा कॅमेरामॅन हुशार आहे, त्यांनी घेतल्यात बहुतेक ते वटवाघळं उडताना खरी, त्याच्यामुळे ती वापरायला खूप छान मिळाली असतील. म्हणजे बघणाऱ्यांना त्याच्यात भीती वाटणार आहे आणि गंमत येणार आहे, पण फेस आम्ही केला आहे. मी त्याबद्दल बोलेनच. एक अभिनय आता जे म्हणाला ना ते थोडंसं पुढे मला बोलायचं आहे. सुहास सेनबद्दल जे अभिनय म्हणाला सेम माझंही तेच म्हणणं आहे. मीही पहिल्यांदा सुहास सेनसोबत काम करतो आहे आणि लहानपणापासून त्यांना पाहत आलेलो आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट काय असते की आपण जेव्हा कुठलाही प्रोजेक्ट करतो तेव्हा त्या प्रोजेक्टला जेव्हा एक असं नाव सोबत असतं त्या प्रोजेक्टमध्ये, ते अचानक त्या प्रोजेक्टला एक वलय प्राप्त होतं जे ह्या प्रोजेक्टला झालेलं आहे असं मी जरूर म्हणेन. आणि म्हणजे ऑब्व्हियसली नुसतं ज्येष्ठ कलाकार पण महारथी कलाकार असं आपण जितकी काही विशेषणं देऊ शकतो आपण, ते काही वेगळं सांगायला नको. आता राहिला प्रश्न त्याने सांगितला कोकणाबद्दलचा सेम, की कोकणामध्ये शूट करायला आवडतं कारण एकतर तिथलं खाद्य संस्कृती आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे तिकडे मजाच असणार होती. आणि जे करायला जाणार आहोत त्या बाबतीमध्ये थोडंसं दडपण ह्यासाठी होतं कारण कॉस्च्यूम ड्रामा होता थोडासा. आणि कॉस्च्यूम ड्रामा असताना परत ज्या ज्या काही गिमिक्स खेळल्या जाणार आहेत आणि ज्या पद्धतीने आपण शूट करणार आहोत आणि मॅक्झिमम नाईट शूट सगळं, आणि मग ते वाड्याची जी गंमत सांगितली तो खरंच भयावह वाडा होता जिथे आम्ही शूट करत होतो. म्हणजे कधी कुठूनही साप येईल अशी भीती होती सतत. कारण आजूबाजूला, कारण आर्ट डिरेक्शनची मंडळी ते किती साफसफाई करणार, कुठून ना कुठून काही ना काहीतरी जनावर येऊ शकतं. त्या भीतीदायी वातावरणामध्ये आम्ही शूट करत जिथे आम्ही शूट करत होतो ना सतत ती भीती होती. आणि एक वेगळा काय म्हणतो ना वाईब्स पण वेगळे जाणवत होते त्या वाड्यामध्ये. आणि मग इतर बाहेर ठिकाणी जे आम्ही शूट करत होतो आउटसाईड म्हणजे एक्सटेरियर शूट, मग ते नाईट असल्या कारणाने मग तिथे थंडी भरपूर, मग त्या थंडीमध्ये आम्ही शूट करतो आहे. असे खूप वेगवेगळे अनुभव आले पण एकंदरीत खूप मजा आली. माझी गंमतच आहे. पण मला हे नक्कीच सांगायला आवडेल की सुहास ताईंबरोबर काम करायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यांच्या समोर उभं राहून अभिनय करायला मिळणं नाही, पण ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. पण दुसरं मला एक सांगायचं आहे ह्याच्यातनंच की अभिनय करायला मिळणं त्यांच्यासमोर ही खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे. पण त्यांचा सहवास लाभणं म्हणजे ऑनस्क्रीन मिळतच असेल लोकांना मला असं वाटतं, पण ऑफस्क्रीन मला बऱ्यापैकी खूप मिळाला असं मला वाटतं आहे, जी खूप रेअर आणि स्पेशल गोष्ट आहे माझ्यासाठी. कारण मला आठवतं आहे की मी ताईंना पहिल्याच दिवशी भेटायला गेले तेव्हा मी म्हणलं की ताई मासे खाऊयात का आपण, असं म्हटल्यानंतर मी त्यांच्याबरोबरच रोज लंच करायचे. मग आम्ही ते नवीन त्यांच्या कोकणातल्या शेवया आणि ते गोड दूध वगैरे असं आम्ही रोज त्यांच्याबरोबर त्यांच्या खोलीत जाऊन आम्ही ट्राय करायचो. सो मला असं वाटतं की ऑनस्क्रीन आणि त्यांच्यासमोर काम करणं तो एक्सपिरियन्स आणि हा ऑफस्क्रीन त्यांच्या आयुष्यातल्या गोष्टी, त्यांचे एक्सपिरियन्सेस हे सगळं अनुभवायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. सो त्यामुळे तो कोकणातला एक्सपिरियन्स माझा या पद्धतीने तर खूपच सुंदर झाला. रोज मासे खात होते मी, तर रोज मासे खात होते. मला माहितीच नव्हतं सेटवरती काय फूड आलं आहे. मी माझे मासे नियमितपणे खात होते आणि डाएटच्या नावाखाली प्रोटीन, त्यामुळे मग संपला विषय संपला. पण मुळात मी खूप हॉरर माझी पहिली सिरियलमध्ये पण मी भूत होते, सांग तू आहेस का. सो हा जॉनर आणि माझं काय नातं आहे हे पण आता मी उलगडणार आहे. पण सतत हॉरर मी करत असते. पण आयरनी अशी आहे की मी प्रचंड घाबरटे, मी एकटी झोपू शकत नाही. या सिरीजच्या वेळीस अजितदादा इथे आहेत, मी 3 खोल्या चेंज केल्या आहेत, 3 रूम्स मी चेंज केले आहेत. त्यांनी मला सांगितलं की तुला एकटीला आम्ही रूम दिली आहे वगैरे, आणि मी आतनं अशी होते की अरे वा छान, पण आतनं मला असं होतं बापरे मी एकटी झोपायचं आहे, त्यात कोकण. आणि ताई म्हणाल्या पहिल्या प्रश्नामध्ये तसं स्टोरी इतकी सुंदर लिहिलेली की मला पहिले जेव्हा स्क्रिप्ट मिळालेली, मी पुण्यात जाऊन स्क्रिप्ट वाचत होते, रात्री बसून आपलं वाचत होते. नंतर मला असं झालं की नाही यार रात्री नको वाचायला आपण, मला खरंच भीती वाटते.
तर ते इतकं सुंदर लिहिलेलं की ते व्हिज्युअलाइज तेव्हाच झालेलं. आणि त्यात शूट करताना लोकेशन्स इतकी सुंदर निवडलेली की त्याला काहीच करायचीच गरज नव्हती. ते मुळातच इतकं भीतीदायक होतं की आम्हालाही आत जायला इकडनं तिकडनं हात पकडून भीतीने आम्ही जात होतो. आणि ताई म्हणल्या त्या वाड्यात वगैरे शूट केल्यानंतर आणि नाईट शिफ्ट्स खूप असल्यामुळे मी खूप कमी झोपले. म्हणजे मी गजानन महाराजांची पोथी ठेवून वगैरे प्रयत्न केले झोपायचे, पण मी खरंच झोपू शकले नाही. मी 3 रूम्स चेंज केल्या, इतकी मला भीती वाटत होती. आणि मग सिरीजमध्ये जे काम केलं ते खूप वेगळं आहे, पण ही खरी स्टोरी आहे. त्यामुळे हा माझा एक्सपिरियन्स होता. नाही, पण ती खरं सांगते. कधी कधी जेव्हा हिचं लवकर पॅकअप व्हायचं आणि आमचं उशिरापर्यंत चालायचं, तेव्हा आम्ही आल्यानंतर बघायचो की हिच्या रूमची लाईट चालू आहे. सगळे आल्यानंतर ही झोपायची. मी आवर्जून 3 किस्से सांगेन. पहिला तर सुहासताईंचंच मी सांगतो की त्या म्हणाल्या की मासे खायला. तर आमचं शूट आधी सुरू झालं होतं आणि सुहासताई नंतर आम्हाला जॉईन होणार होत्या. तर त्या जेव्हा निघाल्या ना, तेव्हा आम्ही फोनवर होतो की कुठे पोचलात, सांभाळून या. तर त्यांना उशीर होणार होता थोडा पोचायला. तर आमचं असं होतं की तुम्ही जेवूनच या येताना. तर त्या नाही नाही, मी पोचून मी तिथे जेवणार. कारण त्यांनी सिक्रेटली मला सांगून ठेवलं होतं की तिथे मासे जरा व्यवस्था करून ठेव. तर आल्या आल्या पहिल्या रात्री मासे. हो. हिचा मी एक किस्सा सांगतो. तो जो वाडा आहे ना, जो 7 वर्षानंतर उघडला, कश्यपने सांगितलं, ते खरी गोष्ट आहे ती. आमचं ना तिथे नाईट शूट असल्यामुळे कॅमेरा लांब असायचा आणि आम्हाला आता तुम्ही इथून जात आहे, कारण तो अख्खा हे क्रिएट करायचा होता. तर आम्ही जायचो तिथे आणि त्या दरवाजापाशी जाऊन एक शॉट होता की आम्ही आत शिरतो. तर आतमध्ये काय आहे हे आम्हाला माहीतच नव्हतं, कारण आम्ही पहिल्यांदाच जाणार होतो. तर राजेश सर म्हणाले होते की तुम्हाला एकदा जाऊन बघायचं आहे का. तर आमचे सहकलाकार दीपक कदम, तो जरा घाबरतोच. सगळेच आम्ही घाबरतो कारण अशा ठिकाणी, पण तो जरा जास्त घाबरतो. तर तो म्हणाला एकदा जाऊन बघूया का. तर मी म्हणालो नको, एक काम करूया, आपण आत न जाता आपण डायरेक्टली जाऊया, त्यामुळे ना ॲक्च्युअल रिॲक्शन्स मिळतील. तर तो म्हणाला की तू आहेस ना, हां मग ठीक आहे. तर तो दरवाजा उघडून आम्ही आत गेलो आणि त्या बंगल्याचा जो केअरटेकर होता, म्हणजे ते किती ते खूप म्हातारे होते, 86 वर्षाचे म्हातारे होते आणि त्यांनी पांढरेच कपडे. हो. आणि ते ना असे म्हणजे आत गेलो आम्ही आणि काळोख, आम्हाला काहीच माहीत नाही. बाहेरून कट म्हणेपर्यंत आम्हाला आत थांबायचं होतं, कारण तो दरवाजा पण बंद होतो असं होतं. आत गेल्यानंतर काही दिसेना. आर्ट डिपार्टमेंटचे सचिन होता तिथे. तर तो म्हणाला दादा तू हलू नकोस, तिथेच थांब आणि तिथे बघू नकोस. मी म्हणालो हे काय आहे. बरं काळोख, म्हणजे अशी स्वतःची बोटं पण दिसत नाही आहे, तर इथे तिथे बघू नकोस. तर मी म्हणालो काय रे बाबा. तर त्याने थांब मी टॉर्च ऑन करतो, आणि त्यांनी मोबाईलचा टॉर्च ऑन करून असा फिरवला. तर त्या फ्लॅशमध्ये कोपऱ्यामध्ये एक उंच 6.5 फूट वगैरे ते उंचच होते यार. एक अशी आकृती फक्त बसून आहे काळोखात, आणि त्या फ्लॅशमध्ये आम्हाला दिसलं. मी म्हणालो मला दिसलं आहे हे की ते खरं आहे की काय आहे. मी तेव्हा काही रिॲक्ट नाही केलं. मी बाहेर आलो आणि म्हणालो अरे काय होतं काय ते आतमध्ये. ते सगळे हसत होते. ते म्हणाले की ते आहेत आतमध्ये, ते बसतात. तर मला कळलं की नेक्स्ट शॉट हीच आहे. मी आत गेलेच नव्हते आणि माझ्या वेळी आत कोणीच नसणार होतं आणि मी आत एंटर करते आणि बाहेरनं दार बंद होतं, असा एक शॉट होता. अजून एक महत्त्वाचे तिथे एक कॅरेक्टर होतं. आम्ही कणकवलीला आम्ही शूट करत असताना ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो, तिथे एक वेटरचा जो इन्चार्ज अभिजित नाव आहे त्याचं, मी घेणारच होतो. वेटरचा जो इन्चार्ज होता तो अभिजित, तर त्याने काय माहिती, त्याने स्क्रिप्ट अख्खी वाचली होती. त्याला कुठून मिळाली काय मिळाली माहीत. हां, ह्यांच्या रूममधून त्याने घेतली आणि गपचूपपणे संपूर्ण वाचली. आणि त्याला ना कसंही करून त्याच्यात घुसायचं होतं की काहीतरी कॅरेक्टर. तर तो ना आम्ही असं आसपास त्याच्या असलो ना की मुद्दाम वेगवेगळं अशा काहीतरी आवाज काढायचा. म्हणलं हे काय चाललं आहे नाही म्हणे मला पण जमतो अभिनय. मग तो करून दाखवायचा. म्हटलं मग आम्हाला नको करून दाखव, डिरेक्टर आहेत ना ते येतील तेव्हा त्यांना नाही म्हणे मी त्यांना घाबरतो. तर त्याने ते वाचल्यानंतर आहे ना तो ज्या पद्धतीने रिॲक्ट होत होता आणि एक एक गोष्टी आम्हाला सांगत होता. तर
त्याचा बघण्याचा दृष्टिकोन लक्षात येत होता. म्हणजे एरवी आपण वाचताना आपण आपलं एक इंटरप्रिटेशन आहे, त्याने आता मी वाचत असताना मी माझ्या कॅरेक्टरला अनुसरून पूर्ण वाचेन, हे माझं इंटरप्रिटेशन झालं. तर तो आहे ना सगळे कॅरेक्टर वाचून त्याचा एक वेगळा दृष्टिकोन होता आणि त्याबद्दल तो बोलत असताना अजून काही नवीन गोष्टी समजत होत्या. म्हणजे जसं आपल्या ज्यांच्यासोबत आपण काम करतो त्यांच्यासोबत आपल्याला ती संपूर्ण स्क्रिप्ट समजेल ती वेगळी, पण प्रेक्षक आपल्याला काहीतरी वेगळं सांगतात. नकळतरित्या ते काहीतरी असं पटकन बोलून जातं जे एरवी आपल्याला कधीच लक्षात आलेलं नसतं. तसं काहीसं ते त्याच्या बोलण्यातून लक्षात येत होतं आणि ती गंमत होती. आणि लक्षात येत होतं की हे जे लिहिलं गेलेलं आहे ना हे प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, कारण हा जर का इतका गुंतला आहे, म्हणजे हा नुसता अभिनेता म्हणून नाही आहे, हा वेगवेगळ्या गोष्टी एक वेगवेगळे आस्पेक्ट सांगतो आहे, तर काहीतरी गंमत आहे जी ह्याच्या लक्षात आली, म्हणजे बरोबर आहे. कमिंग बॅक टू द पॉईंट, मी एक तिसरा किस्सा सांगणार होतो. तो म्हणजे जे तुम्ही ट्रेलरमध्ये पाहताय की आम्ही जे आत वाड्यात शिरतो आहे, इथे तिथे बघतो आहे, तर तो सिक्वेन्स करत असताना आम्हाला सांगितलं होतं की तो एक वन लॉंग कंटिन्युअस शॉट असणार आहे आणि आम्हाला फक्त रिॲक्ट करायचं आहे तिथे, की आम्हाला क्यूज दिले जातील की इथून आवाज आला तिथून आवाज आला, पण आम्हाला त्याच्यावर फक्त रिॲक्ट करायचं होतं. तर आमचे DOP प्रकाश बारोट, ते दुर्दैवाने शूटिंग दरम्यान त्यांचं निधन झालं. म्हणजे ही वॉज अ ग्रेट गाय आणि त्यांनी आम्हाला ही ब्रीफिंग दिली होती कि मैं अकेला रहूँगा वहाँ पर, आप करो जो करना है, मैं आपको बराबर कॅच करूँगा. तर आतमध्ये आम्ही तिघंच होतो आणि तो सिक्वेन्स करताना आम्हाला एवढी भीती वाटत होती ना की तो आता बघताना जास्त भीती वाटते, कारण तो एकतर तो वाडा पहिल्यांदाच आत गेलो आहे आम्ही आणि जे काही सर मॉनिटरवरून आम्हाला क्यूज द्यायचे ना, त्यामुळे खरंच म्हणजे मला जेव्हा सांगितलं होतं की आता तुझ्या मागे आहे कोणीतरी, आणि ते म्हणजे तो वेगळाच सिक्वेन्स होता. बरं, प्रकाशजी आम्हाला कुठे दिसत नव्हते कॅमेरा त्यांचा, त्यामुळे आम्हाला असं झालेलं की हे खरंच करतायत की प्रँक चालू आहे की काय करायचं, त्यामुळे ते खरे दिसले आहेत सगळे रिॲक्शन्स. ॲक्च्युली खरंच वाटतंय ते, आणि तेवढीच भीती मनात निर्माण होते आणि तुमचे किस्से ऐकून अजूनच झाली आहे. तुम्हाला मला प्रश्न विचारायला आवडेल की एवढी रिस्पेक्ट आणि एवढा जो आदर मिळतोय ना, त्यानंतर काय काय फील, काय आता खरी 2 मुलं आहेत मला, पण दरवेळेला सिरियलमध्ये, नाटकामध्ये, सिनेमामध्ये आणखी मुलं माझी वाढत जात आहेत. ह्याचा आनंद खूप वेगळा आहे. आता याला काय तुम्ही म्हणता, अभिनय, हा आमचा गौरू आहे. हा गौरू शाळेत असल्यापासून आता त्याला मी ओळखते, त्याच्या आईबरोबर कितीतरी काम केलं आहे. पण असं म्हणजे जवळीक जेव्हा वाटते ना, निर्माण होते याच्यामुळे, ती मला सगळ्यात महत्त्वाची वाटते. यांनी आता आदर बिदर दाखवला, आता पांढरे केस झाले, बिचाऱ्यांना दाखवायला पाहिजे, काय करणार ते, करते आपली एवढी वर्ष काम. पण मला आता या नव्या मुलांबरोबर काम करायला फार आवडतं, कारण त्यांचे विचारच वेगळे आहेत. आम्ही अजून थोडंसं मागे असतो, अरे हे असं कसं, असं नाही, पण यांच्या त्या हातातले मोबाईल आणि त्याच्यावरनं ते जे काही चाललेलं असतं, मी तर माझा मोबाईल, हा घे, याच्यावर मला काय करायचं ते करून दे, मला येत नाही काही करता, अशी म्हणजे त्यांची दृष्टी इतकी वेगळी आहे, याचा विचार करण्याची गती एवढी वाढली आहे, आम्ही नाही या पद्धतीने विचार करू शकत. तर हे या मुलांच्याकडनं खूप घेण्यासारख्या गोष्टी आहेत. खूप आवडलं मला यांच्याबरोबर काम करायला. कोणाची अशी प्रतिक्रिया आली आहे जी सांगायला आवडेल की खूप आवडली, आणि आई काय म्हणाली, आईने पाहिलं आहे का ट्रेलर वगैरे? नाही, काय झालं आहे की फिल्मच्या प्रमोशनमध्ये ती महाराष्ट्रभर फिरते, त्यामुळे तिला निवांत बसून तिला अजून बघता आला नाही आहे. पण म्हणजे मला जी प्रतिक्रिया आली होती ती, त्यातली एक प्रतिक्रिया मी सांगेन की माझा भाऊ जो गावीच असतो, मालवणातच असतो, तो यूट्यूबर आहे मोठा, अमोल सावंत. तर हे कोकण हार्टेड गर्ल आणि तो जो ग्रुप होता ना, तो त्यातलाच आहे. तर तो खूप खुश झाला की दादा तू पहिल्यांदा मालवणीत बोलला आहेस यार. म्हणजे बरं वाटलं ते बघून की थ्रूआउट मालवणीत एखादं कॅरेक्टर बोलतं आहे, आणि मालवणी भाषा खूप गोड भाषा आहे, पण त्याला आपल्याकडे दुर्दैवाने फक्त कॉमेडीसाठीच वापरली गेली आहे. तर इथे तसं नाही आहे. इथे
अख्खी आमची सिरीजच त्याच्यावर बेस्ड आहे. त्यामुळे म्हणजे प्राऊडली मी सांगेन की अरे मालवणीत बोलायला मजा आली मला. ही प्रतिक्रिया मला खूप आवडली होती त्याच्याकडून आलेली. तुला काही अशी प्रतिक्रिया आली आहे कोणाची? काय सांगशील? सगळ्यांनाच खूप आवडला ट्रेलर. सगळेच खूप एक्सायटेड आहेत बघण्यासाठी. बऱ्याच लोकांनी मला विचारलं की भूत आहेस का, कारण त्या एका लुकमध्ये तो एक लुक आहे माझा, लाल डोळ्यांनी ती बघत असते जेव्हा आजी बोलवायला येते. तर आणि बरेच भूत आहेत ट्रेलरमध्ये मला असं वाटतं. पण हीच मजा लोकांना बघायला येईल की मी नक्की काय आहे, कुठलं कॅरेक्टर नक्की काय करणार आहे, त्याचं त्या स्टोरीमध्ये काय इम्पॉर्टन्स आहे, ती स्टोरी कशी पुढे जाते हे बघायला जास्त मजा येईल. त्यामुळे आय डोंट थिंक मी ते रिव्हील करायला पाहिजे इथे. मला काही कोणाची रिॲक्शन वगैरे आलेलीच नाही आहे. मला रिॲक्शन आले. ट्रेलर छान आहे, तू कुठं आहेस त्यात? म्हटलं मी पोस्टरवर आहे. म्हटलं नाही, मग ट्रेलरमध्ये काय नाही. मग ऑब्व्हियसली ते ट्रेलरमध्ये न ठेवण्यामागचे कारण आहे ते. आणि मग सांगितलं, म्हटलं मी पोस्टरवर आहे ना, पण मी ट्रेलरमध्ये नाही आहे. म्हणजे गंमत आहे की नाही? म्हटलं अच्छा, म्हणजे काहीतरी आहे. म्हटलं हां, तेच काहीतरी आहे, त्यासाठी सिरीज बघावी लागेल. ती खरी गंमत आहे. तुमच्यासोबत बोलून खूप मजा आली आणि ती क्युरिओसिटी तुम्ही ठेवलीतही आहे आणि ती आम्हाला ट्रेलरमध्येही दिसते. नक्कीच ही सिरीज सगळ्यांना आवडेल. आणि हा महत्त्वाचा प्रश्न होता की ही सिरीज मराठी आणि हिंदी दोन्ही भाषात येते. आय थिंक पहिल्यांदा OTT प्लॅटफॉर्मवर एकत्र लॉन्च केलं जाते. त्यावर काय सांगाल तुम्ही? नाही, मला एक सांगायला आवडेल की ही पहिली मराठी अशी वेबसिरीज आहे जी मराठी आणि इतर 8 लँग्वेजेसमध्ये ती डब केलेली आहे. अशी पहिलीच आपली वेबसिरीज आहे. त्यामुळे आम्ही सगळेच वी आर व्हेरी प्राऊड ऑफ दॅट. आणि त्यामुळे इतर लँग्वेजेसमध्ये बघायलाही प्रेक्षकांना तितकीच मजा येणार आहे. त्याला अनुसरून मला आत्ताच लक्षात आलं, म्हणजे हिंदी आणि मराठीमध्ये आत्ता 23 तारखेला रिलीज होणार आणि इतर भाषांमध्ये जे होणार आहे त्या डेट नंतर डिक्लेअर केल्या जातील. हो, सान्या जसं म्हणाली की मराठी आणि इतर भाषा, तर मराठी आणि इतर भाषा ही प्रत्येक मराठी प्रेक्षकासाठी प्राऊड मोमेंट आहे. कारण आत्तापर्यंत आपण जेवढ्या वेबसिरीज पाहिल्या आहेत त्या इतर भाषेत बनतात आणि मग बाकीच्या भाषांमध्ये डब होतात, जसं हिंदी आणि इतर. पण मराठीमध्ये सगळ्यात लेट, सर्वात शेवटी होतात डब. ही पहिली मराठी वेबसिरीज जी ओरिजिनली मराठीत बनली आहे आणि इतर भाषांमध्ये आहे. त्यामुळे ही खूप प्राऊड मोमेंट आहे आमच्यासाठी. आणि मी आवर्जून अजून एक नाव घेईन, रोशन विचारे. रोशन ज्याने खूप सुंदर काम केलं आहे. रोशन आणि सानियाची जोडी तुम्ही आधी पाहिली आहेत टेलिव्हिजनवर, पण रोशन ना माझा रूममेट होता. आम्ही एकत्र राहत होतो. तर आम्ही पॅकअप नंतर रूमवर आल्यानंतर आम्ही पहाटेपर्यंत गप्पा मारत बसायचो. म्हणजे मला बऱ्याच वर्षांनी एक खूप विचार करून काम करणारा, म्हणजे इंटेलेक्च्युअली ही इज व्हेरी अबंडंट. मला त्याच्यावर गप्पा मारायला किंवा काही डिस्कस करायला खूप मजा यायची. आणि रोशन खूप सुंदर काम केलं आहेस. आय लव्ह यू. येस, हे मला पण बोलायचंच होतं. रोशन आणि मी माझी मागची सिरियल झी मराठीवरची दार उघडबयामध्ये आम्ही एकत्र होतो आणि मुक्ता आणि सारंगला लोकांनी खरंच खूप प्रेम दिलेलं आहे आणि परत तीच जोडी तुम्हाला ऑनस्क्रीन बघायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना तेही बघायला खूप आवडणार आहे. मी जेव्हा वर्कशॉपला होते, माझ्या डान्सची रिहर्सल चालू होती आणि रिहर्सल करता करता रोशन अचानक आला आणि आम्ही दोघंही असे होतो की तू इथे काय करतेस, तू इथे काय करतोयस. आणि आम्ही रोज बोलतो, हां ते आपलं असतं ना की काम जोपर्यंत होत नाही सांगायचं नाही वगैरे. आदल्या दिवशी आम्ही मेसेजवरती बोललेलो, पण कोणीही कोणाला काही सांगितलं नव्हतं. आणि आम्ही असे होतो की तू हे करतोयस. मग तर कोकणात, कारण आम्ही आमचा एक सिरियलचा शूट कोकणात केलेला आहे, त्यामुळे तेव्हाही आम्हाला खूप मजा आली. यावेळेला अजून मजा आली. आम्ही सगळे एकत्र नॉनव्हेज डिशेस असो, रोज कोंबडी वडे काय, हे आमचं चालूच होतं. त्यात गप्पा गोष्टी, इंटेलेक्च्युअली पण हा म्हणला तसा हे सगळं चालू असताना पण कॅरेक्टरबद्दल बोलणं, रोज येऊन उद्या काय करू शकतो किंवा कसं आपण अजून वेगळं शूट करू शकतो, ह्या सगळ्याबद्दल पण आम्ही खूप चर्चा केलेली आहे सगळ्यांनीच. त्यामुळे रोशन असल्यामुळे मला तर खूपच मजा आली आहे, कारण आम्ही खूपच चांगले फ्रेंड्स आहोत आणि परत एकदा लगेचच ऑनस्क्रीन तुम्हाला ती जोडी बघायला मिळते. सो ते प्रेक्षकांनाही खूप आवडेल. नक्कीच आवडेल. आणि तुमची ही गट्टी, हां
रोशनने चांगलंच काम केलं, प्रश्नच नाही आहे. आणि नयन चव्हाण आहे आणि समीर देशपांडे आहे, सॉरी नयन जाधव आहे आणि समीर देशपांडे आहे. नयन जाधवने पण सुंदर काम केलं आहे, समीरने पण खूप छान काम केलं आहे, रोशनने पण, सगळ्याच कलाकारांनी, म्हणजे इतर बरेच कलाकार आहेत आणि काही तिथले स्थानिक कलाकार पण आहेत, त्यांनी पण फार सुंदर काम केलेलं आहे. आणि काहीतरी आपण वेगळं करणार आहोत, काहीतरी वेगळं करायला चाललेलो आहे, तर ती एक जिज्ञासा प्रत्येकामध्ये दिसून आली आणि सगळ्यांनी फार सुंदर काम केलं आहे. लवकर आम्हाला आता बघायला मिळणार आहे पडद्यावर. थँक्यू सो मच तुमचा वेळ दिल्याबद्दल आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.